मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चालितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चालितो. सुंदर डोंगरावरून नेतो, मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो. सुंदर डोंगरावरून नेतो, मंजूळ झऱ्याचे पाणी पाजतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चालितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणात आम्हाला चालितो. हिरव्या कुरणात आम्हाला चालितो. हिरव्या कुरणात आम्हाला चालितो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. गॉड इज गुड ऑल द टाइम. ऑल द टाइम. गॉड इज गुड. हालेलुया, 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 हालेलुया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. अगदी आठवड्यानंतर पुन्हा प्रभूची स्तुती आराधना करण्यासाठी ह्या माध्यमाद्वारे आपण एकत्र जमलेलो आहोत. मग काय फरक पडतो आमची चर्चेस बंद असली, मग काय फरक पडतो आमची चॅपल बंद असली. ह्या माध्यमाद्वारे प्रभू प्रत्येक घरात एक नवीन चर्च बांधत आहे. प्रत्येक घरात तो उपस्थित होत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रत्येक मुख त्याची स्तुती आराधना करत आहे. हालेलुया, हालेलुया. खरोखर स्तुती आराधना हे असं शस्त्र आहे ज्या शस्त्राने आपण शैतानाचे प्रत्येक बंध पास सोडवू, प्रत्येक जोखड, प्रत्येक साखळदंड आपण मोडत असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. यहोशुवा जेव्हा यरीहो मध्ये ती अभेद्य भिंत स्तुती आराधनेद्वारे, जयघोषाद्वारे ती यरीहोची अभेद्य भिंत त्यांनी पाडली. हालेलुया, हालेलुया. आपल्या जीवनात असलेल्या अडचणीचे, संकटाचे अशा अभेद्य भिंती आज या स्तुती आराधनेद्वारे आपण पाडणार आहोत. सर्व काही प्रभूच्या चरणाशी देऊन अगदी मुक्त कंठाने आपण त्याला स्तुती देणार आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूला मुक्त कंठाने स्तुती देण्यासाठी क्षणभर शांत होऊया. अस्थिर झालेलं आपलं हे मन त्याच्या चरणाशी आणूया. ह्या भौतिक जगाचे सर्व विचार बाजूला सारून त्या प्रभूला स्तुती आराधना देण्यासाठी आपण सज्ज होऊया. आपले सर्व प्रॉब्लेम, सर्व संकट, जे काही आपण ज्यामधून जात आहोत, आजार, व्याधी, विकार, सर्व काही बाजूला ठेवूया आणि त्या प्रभूच्या चरणाशी जाऊन त्याला स्तुती आराधना देऊया. आपलं मन तयार करूया. फक्त मुखाने नाही, हाताने नाही, तर शरीरातील प्रत्येक अवयवाने, विचाराने, कृतीने आपण त्याला स्तुती आराधना देणार आहोत. सज्ज होऊया. हालेलुया, 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 हालेलुया. खरोखर प्रभू प्रेमळ पिता आहे. इतका सुंदर दिवस त्याने आपल्याला दिलेला आहे.
मागील संपूर्ण आठवडाभर त्याने आपलं रक्षण केलेलं आहे. तो आपल्यावर इतकं प्रेम करतो, आपल्या गरजा त्याने पुरवलेल्या आहेत. म्हणून स्तुती आराधना देण्या अगोदर आपण त्याला धन्यवाद देऊन अन्य भाषेमध्ये आणि टाळ्या देऊन आपण त्याला गौरव देणार आहोत. हालेलुया, थँक्यू लॉर्ड जीसस. प्रत्येक प्रेम कृत्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. थँक्यू लॉर्ड जीसस. हालेलुया, 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 हालेलुया लॉर्ड जीसस. हालेलुया, 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 हालेलुया. यशाया 12 वचन 2 मध्ये म्हटलेलं आहे की पहा, देव माझे तारण आहे, मी भाव धरितो, भीत नाही, कारण प्रभू परमेश्वर माझे बल व गीत आहे, तो मला तारण झाला आहे. हालेलुया. व पुढे वचनामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वरापुढे गायन करा, कारण त्याची करणी प्रतापमय आहे. हालेलुया, हालेलुया. हे सर्व पृथ्वीवर विदित हो. हालेलुया, हालेलुया. अगे सियोन वासिनी, जयघोष कर, गजर कर, कारण इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझ्या ठाई थोर आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. खरोखर परमेश्वर आपलं बल आहे, आपलं गीत आहे, कारण परमेश्वर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या जोडीला आहे. जेव्हा जेव्हा आपण पडतो, प्रभू परमेश्वर आपल्याला उचलत असतो. जेव्हा जेव्हा आपण चुकतो, प्रभू आपल्याला क्षमा करतो. जेव्हा जेव्हा आपण संकटात असतो, प्रभू आपल्या जोडीला राहतो. जेव्हा जेव्हा आपण अशक्त असतो, प्रभू मध्ये आपण सशक्त होतो. जेव्हा जेव्हा आपण निराश असतो, प्रभू आपल्याला आशा देत असतो. जेव्हा जेव्हा आपण दुःखी असतो, प्रभू आपलं सांत्वन करत असतो. खरं प्रभू आपलं बल व आपलं गीत आहे, आपला सवन विषय आहे, कारण प्रभू परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अशा या प्रेमळ प्रभूला आपण गीताद्वारे स्तुती देऊया. हालेलुया लॉर्ड जीसस. थँक्यू लॉर्ड जीसस. होली फाय जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. होली लॉर्ड जीसस. ग्लोरी टू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू लॉर्ड, येशू लॉर्ड, येशू लॉर्ड. की स्तुति करे रब्बी रब्बी रबुनी, यीशु की स्तुति करे रब्बी रब्बी रबुनी, पिता की स्तुति करे रब्बी रब्बी रबुनी, यीशु की स्तुति करे. हालेलुया, 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 हालेलुया. विधाता तुम ही मेरे मुक्तिदाता, तुम ही मेरे भाग्य विधाता, तुम ही मेरे मुक्तिदाता, तुम ही मेरे भाग्य विधाता, तुम ही मेरे मुक्तिदाता, तुम ही मेरे भाग्य विधाता, तुम ही मेरे मुक्तिदाता. स्तुति करूं मैं हर दिन तेरी, यही एक इच्छा है मेरी. स्तुति करूं मैं हर दिन तेरी, यही एक इच्छा है मेरी. रब्बी रब्बी रबुनी, पिता की स्तुति करे हम. रब्बी रब्बी रबुनी, यीशु की स्तुति करे हम. हालेलुया, 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 हालेलुया.
करूं मैं हर पल तुझको, तुम ही मेरे सब कुछ प्रभु हो। रब्बी रब्बी रब्बुनी, पिता की स्तुति करें हम। रब्बी रब्बी रब्बुनी, यीशु की स्तुति करें हम। रब्बी रब्बी रब्बुनी, पिता की स्तुति करें हम। रब्बी रब्बी रब्बुनी, यीशु की स्तुति करें हम। हालेलुया 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 Hallelujah, Lord Jesus. Glory, glory, Lord. Hallelujah, 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 Lord Jesus. Glorify Jesus. Yes, Lord, yes, Lord, yes, Lord, yes, Lord. हालेलुया 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 हालेलुया. खरोखर परमेश्वरा गायनात गायल्याप्रमाणे तू आमचा रक्षण करता आहे, तो आमचा पालनपोषण करणारा आहे, आमचा भाग्य विधाता, आमचा तारणारा एकमेव परमेश्वर आहे, म्हणून तुला स्तुती आणि प्रशंसा देणे योग्य आहे. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. एनसीराशी बोधवचन अध्याय 39 वचन 15 व 16 मध्ये म्हटलेलं आहे, त्याच्या नावाचा महिमा पुकारा, गीत सुमनांनी आणि तंतुवाद्यांनी त्याची स्तुती गा आणि म्हणा, प्रभूची सारी कृत्य उत्कृष्ट आहेत, जे जे तो सांगतो ते योग्य वेळी घडून येते. हालेलुया हालेलुया. हे काय आहे, असे का होते, असले प्रश्न कोणी विचारू नये, कारण सुयोग्य वेळी सर्व गोष्टीचा उलगडा होईल. हालेलुया हालेलुया. म्हणून आता मनापासून व मुक्त कंठाने गा आणि प्रभूच्या नावाचा जय जयकार करा. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. खरोखर परमेश्वराचे मार्ग किती वेगळे आहेत. आपल्या जीवनात संकट आल्यानंतर आपण विचार करतो, परमेश्वर माझ्या बाबतीत हे का असं का घडलं, पण यशायाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर म्हणतो, कारण आकाश जसे पृथ्वीवरून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. हालेलुया हालेलुया. 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 आपण किती संकटात आहोत, किती आजारात आहोत, किती आपल्यावर प्रश्न, किती संकट आहेत, याचा विचार करत बसू नका, कारण परमेश्वर प्रत्येक त्याच्या उचित वेळेनुसार प्रत्येक गोष्टीचा उलगडा करणार आहे. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक वाईट गोष्टीतून आपल्याला बाहेर काढणार आहे. हालेलुया. हालेलुया. गायनात गायल्याप्रमाणे तो आपला तारणारा, आपला रक्षण करता परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. आपल्यावर प्रेम करतो, आपलं नाव त्याने आपल्या तळ हातावर कोरलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. अशा या प्रेमळ प्रभूला आपण उंचावूया, त्याला गौरवूया. हालेलुया. Lord Jesus. Glorify Jesus. Glorify Lord Jesus. Glorify Jesus. Hosanna, Lord Jesus. Hallelujah. Hallelujah. Hallelujah, Lord Jesus. Hosanna, Lord Jesus. येशू 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 Lord, येशू Lord, येशू Lord. Hallelujah. 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 यीशु ने हमें छुड़ाया है पाप के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान के जाल से। यीशु ने हमें छुड़ाया है पाप के जाल से, यीशु ने हमें बचाया है शैतान के जाल से। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया।
से हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति श्राप से। तो गाओ हालेलूया, 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 तो गाओ हालेलूया। अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है। शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। अब हम ना डरेंगे, यीशु जो साथ है। शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। तो गाओ हालेलूया, 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 तो गाओ हालेलूया। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम। शालोम शांति और सलाम ये है यीशु का पैगाम। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम। शालोम शांति और सलाम ये है यीशु का पैगाम। तो गाओ हालेलूया, 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 तो गाओ हालेलूया। हालेलुया लॉर्ड जीसस, ग्लोरीफाई जीसस, सर्वत्र तुम्हारे परमेश्वर सत्राता आमचा उद्धार कर हालेलुया लॉर्ड जीसस, ग्लोरीफाई जीसस, ऑल ग्लोरी हालेलुया, होसाना हालेलुया हालेलुया हालेलुया। प्रभूला आपण स्तुती दिलेली आहे। ही वेळ आहे त्याच्या चरणाशी जाण्याची। साक्रामेंतातील प्रभू या क्षणाला आपल्या समोर येणार आहे। प्रभू ज्याने स्वतःला आपल्यासाठी या भाकरी रूपात ठेवून घेतले, जो सांगतो भिवू नको, मी तुझ्या जोडीला आहे। मी तुझं रक्षण करेल, मी तुझा सांभाळ करेल। त्या प्रभूला नम्र भावे आपण वंदन करूया।
जो देव स्वरूपाचा असूनही आपल्यासाठी त्याने दासाचे स्वरूप धारण केले Yes, Lord. आणि मनुष्य प्रकृतीचे होऊन स्वतःला रिक्त केले आणि क्रूसावरचे मरण, ते क्लेशदायक मरण त्याने आपल्यासाठी सहन केले. Jesus, Lord. इथपर्यंत आपल्यासाठी तो आज्ञाधारक झाला. Yes, Lord. तो ख्रिस्त पहा, जो ह्या जगातून जाताना ज्याने आपल्याला आश्वासन दिले की मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईन, Hallelujah. अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. Hallelujah. त्या पित्याने बाप्तिस्माच्या वेळेला जो पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे, Yes, Jesus. ज्याचं सामर्थ्य या क्षणाला आपण आपल्यामध्ये मागूया. हे पवित्र आत्मा तुझ्या सामर्थ्याने Holy Spirit. Jesus. प्रभूच्या चरणाशी घेऊन जाण्यासाठी Hallelujah. सामर्थ्य आम्ही मागत आहोत. सत्य असत्यातला भेद जाणण्याचं सामर्थ्य आम्ही मागत आहोत. प्रकाश अंधाराचा भेद जाणण्याचं सामर्थ्य या क्षणाला आम्ही तुझ्याकडे मागत आहोत. बरे वाईटाचा भेद जाणण्याचं सामर्थ्य या क्षणाला आम्ही मागत आहोत. खरं ख्रिस्ती जीवन जगण्याचं सामर्थ्य या क्षणाला आम्ही तुझ्याकडे मागत आहोत. हे पवित्र आत्म्या तुझ्या सामर्थ्याने नखशिखांत आम्हाला भरून काढ. पवित्र आत्म्या तुझ्या सामर्थ्याने तुझ्या दानाने आम्हाला भरून काढ. पवित्र आत्म्या कम होली स्पिरिट. शियारा बांधारी यारा होली यारा बांधारी यारा शियारा बांधा. ये पवित्र आत्म्या तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भरून काढ. होली यारा बांधा शियारा बांधा शियारा बांधा. जीवन मेरा तेरी शक्ति लेकर मेरे जीवन मेरा आओ पावनात्मा मेरे जीवन मेरा तेरी शक्ति लेकर मेरे जीवन मेरा मेरी मुक्ति तू ही मेरी शक्ति तू ही मेरी मुक्ति तू ही मेरी शक्ति आओ पावनात्मा मेरी जीवन मेरा तेरी शक्ति लेकर मेरे जीवन मेरा आओ पावनात्मा मेरे जीवन मेरा तेरी शक्ति लेकर मेरे जीवन मेरा तेरी शक्ति लेकर मेरे जीवन मेरा तेरी शक्ति लेकर
किती पवित्र असा हा क्षण आहे ज्यामध्ये खुद्द आबा पिता आपल्या जोडीला उपस्थित आहे. येशू ख्रिस्त भाकरीच्या रूपामध्ये आपल्या जोडीला उपस्थित आहे व पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. किती सुंदर असा हा क्षण आहे. येशू राजा. योहान 3:16 मध्ये म्हटलेलं आहे की देवाने जगावर इतकी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र हा जगाच्या तारणासाठी दिला. होय प्रभू परमेश्वरा, तू किती प्रेमळ आहे. तुझ्या प्रेमाला तोंड नाही व कसलीही जोड नाही प्रभू परमेश्वरा. तुझ्या प्रेमाला कोणतीही उपमा देऊ शकत नाही प्रभू परमेश्वरा. एक वेळ सागराची उंची रुंदी खोली मोजता येईल प्रभू परमेश्वरा, पण प्रभू तुझ्या प्रेमाची व्याप्ती कोणत्याही मापदंडाने मोजता येणार नाही प्रभू परमेश्वरा. इतकं प्रेम तू आमच्यावर केलेलं आहे प्रभू परमेश्वरा की तुझा एकुलता एक पुत्र देखील तू तुझ्यासाठी राखून न ठेवला प्रभू परमेश्वरा, तो आमच्यासाठी तू दिलास प्रभू. वचनामध्ये तू म्हटलेलं आहे की एक वेळ आई आपच्या पोटच्या मुलाला विसरेल पण मी तुला विसरणार नाही, कारण मी तुला आपल्या तळ हातावर कोरलेला आहे. होय प्रभू परमेश्वरा, इतकं प्रेम आणि प्रेम तू आमच्यावर केलंस प्रभू परमेश्वरा. तुझ्या एकुलता एक पुत्राला तू आमच्यासाठी दिलंस, आमच्या तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्ता. तू ते क्लेशदायी मरण स्वीकारलंस, त्यास चापकाचे असह्य फटके तू आमच्यासाठी खाल्लेस. तो असह्य असा काट्याचा मुकुट तू तुझ्या डोक्यावर सहन केला. ती दुःखदायी कालवारीची वाट तो आमच्यासाठी चाललास. तो भाला तो आमच्यासाठी तुझ्या कुशीमध्ये भोगसून घेतलास प्रभू परमेश्वरा. इतकं प्रेम तो आमच्यावर केलं प्रभू परमेश्वरा. खरोखर तू महान आहेस प्रभू परमेश्वरा. खरोखर प्रभू परमेश्वरा तू खूप महान आहे प्रभू परमेश्वरा. तू आदि अंत आहेस, तू अल्फा ओमेगा आहे. खरोखर तू सुरुवात तू शेवट आहेस प्रभू परमेश्वरा. स्वर्गात सर्व दूत तुझी आराधना करतात, त्यांच्या सुरात सूर मिसळून या क्षणाला आम्ही तुला आराधना देत आहोत प्रभू परमेश्वरा. जो तू होतास, जो आहे व जो तू युगानुयुग असणार आहे, त्या तुला प्रभू परमेश्वरा या क्षणाला आम्ही आराधना देत आहोत. बोली या रबांगारी या रा, तुझ्या नावाला आराधना देत आहोत प्रभू परमेश्वरा. तुझ्या प्रेमाला आम्ही आराधना देत आहोत. बोली या रबांगारी या रा, शिया रबांगारी या रा, शिया रबांगारी या रा. येशू लॉर्ड, येशू लॉर्ड, येशू लॉर्ड, येशू लॉर्ड. शिया रबांगारी या रा. आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करीतो आम्ही आराधना. स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करीतो आम्ही आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना. हालेलुया
सोडूनी आमच्यासाठी आलास धरतीवरी स्वर्ग सोडून आमच्यासाठी आलास धरतीवरी आराधना 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 प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हालेलुया 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 हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रिय मित्रांनो, पोप फ्रान्सिस यांनी 25 जुलै हा वडीलधाऱ्या माणसांचा आणि आजोआजोबांचा दिवस म्हणून घोषित केला. त्या अनुषंगाने आज आपण वडीलधाऱ्या माणसांचा कुटुंबातील सन्मान या विषयावरती चिंतन करणार आहोत. बेनसिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन. बाळांनो माझे ऐका, कारण मी तुमचा पिता आहे. मुलांनो तुमच्या कल्याणासाठी मी सांगतो तसे वागा. आपल्या पित्यास मान द्यावा आणि आईचा हक्क मानावा अशी परमेश्वराची इच्छा आहे. पित्यास मान दिल्याने पापक्षालन होते आणि मातेचा सन्मान करणारा जणू धनसंचयच करतो. जो आपल्या पित्याचा सन्मान करतो त्याला त्याची मुले बाळे आनंदित करतील आणि तो प्रार्थना करील तेव्हा ती ऐकली जाईल. पित्याचा मान राखणारा दीर्घायुष्य होतो. परमेश्वराच्या आज्ञा पाळणारा मातेला सुख देतो. परमेश्वराची भीती बाळगणारा आपल्या पित्याला मान देतो. मालकाची सेवा करणाऱ्या गुलामाप्रमाणे तो माता पित्याची सेवा करतो. वाचने व कृतीने पित्याचा मान राखा म्हणजे तुला पित्याचा आशीर्वाद मिळेल. पित्याच्या आशीर्वादाने मुलांची घरे उभारली जातात आणि आईच्या शापाने घराचा पाया उखडला जातो. पित्याची नालस्ती करून स्वतःला मानपान मिळवून द्यायला पाहू नको. त्याची नालस्ती करून तुझा सन्मान कसा होईल. पित्याच्या सन्मानामध्ये मुलांची प्रतिष्ठा असते. आईच्या नावाला लागलेला कळीमा म्हणजे तिच्या मुलांची अप्रतिष्ठा. बाळा, आपल्या पित्याच्या वृद्धापकाळात त्याचा सांभाळ कर. त्याच्या साऱ्या आयुष्यात त्याला दुःख देऊ नको. पित्याचा जरी बुद्धिभ्रंश झाला तरी त्याच्याशी सहानुभूतीने वाग. तू धडधाकड आहेस म्हणून त्याची अवहेलना करू नको. पित्याचे पालन पोषण कधीही विसरले जाणार नाही. उलट तुझ्या पापपुण्यांच्या हिशोबी ते जमेस धरले जाईल. या सत्कृत्यांची आठवण विपत्काळी तुला हितावह ठरेल. उन्हामध्ये धुके विरावे तशी तुझी पापे विरून जातील. पित्याचा त्याग करणारा ईश्वर निंदकासारखा होय आणि आईचा राग ओढवून घेणारा परमेश्वराचा शाप ओढवून घेतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रिय मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की 25 जुलैपासून आपण
वडीलधाऱ्या माणसांचा आणि आजी आजोबांचा आणि त्या अनुषंगाने कुटुंबातील आई वडिलांचा देखील विशेष मान सन्मान करीत आहोत. पोप साहेबांनी हा जो दिवस आपल्याला दिलेला आहे, या दिवसामागे असलेला उद्देश समजून घेणं फार महत्वाचं आहे. काही वर्ष अगोदर आपण प्रेमाचा आनंद अमोरित लेतित्सिया हे पोप साहेबांचं संपूर्ण कुटुंबाला मार्गदर्शन करणारं असं परिपत्रक अनुभवलं की त्यांनी आपल्या पाळकीय कार्याला सुरुवात केल्यानंतर कुटुंब हा महत्वाचा घटक आपल्या पाळकीय कार्यामध्ये त्यांनी जणू अंतर्भूत केलेला आहे आणि कुटुंबासाठी जे जे काही निरनिराळ्या गोष्टी करता येईल ते त्यांनी करण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. तदनंतर त्यांनी युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी ख्रिस्त जिवंत आहे, ख्रिस्तूस विविध नावाचं परिपत्रक काढून युवकांना मार्गदर्शन केलं, कुटुंबातील महत्वाचा घटक. या पॅन्डेमिक मध्ये अनुभव घेत असताना पोप साहेबांनी सुद्धा जवळून अनुभवलेलं आहे की अनेक अशी लोक आहेत की जे कुटुंबामध्ये एकाकीपणाचं जीवन जगत आहेत आणि त्यांच्यावरती विशेष लक्ष देण्यासाठी आणि आपल्या सर्वांना त्यांच्या सामूहिक जबाबदारीमध्ये सामावून घेण्यासाठी पोप साहेबांनी 25 जुलैपासून जणू ह्या महत्वाच्या कार्याला सुरुवात केलेली आहे आणि आपल्या संपूर्ण ख्रिस्त सभेला या कार्यामध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक दिवस आपण हा दिवस साजरा केला म्हणजे आपण सर्वार्थाने काही केलं असं होत नाही, तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हा दिवस पुढे न्यायचा आहे. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी आपण आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा, आजी आजोबांचा, आई वडिलांचा सन्मान कसे करू हे आपण आपल्या जीवनामधून अनुभवून पाहिलं पाहिजे. आज बेनसिरागचं जे वाचन घेतलं या संबंधी आई वडिलांसंबंधी असलेली सर्व कर्तव्य जणू या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेली आहे. आणि म्हणून पहिला मुद्दा आपण चिंतनासाठी घेणार आहोत की एकाकीपणा. माणसाकडे सगळ्या काही गोष्टी असल्या आणि त्याच्या जीवनामध्ये जर एकाकीपणा असला तर हा एकाकीपणा हा फार भयावह असतो. माझ्यासोबत बोलायला कोणीच नाहीये, घर भरलेलं आहे, घरात सगळ्या वस्तू आहेत, मला जे पाहिजे ते मी घेऊ शकतो, परंतु माझ्याशी संवाद साधण्यासाठी कोणी नाही. आपण चर्चेस बघतो ह्या परिस्थितीमध्ये, चर्चेस जणू एकाकीपणा अनुभवत आहेत. सगळं जिथं लोक भरलेली असायची तिथं आज एक वेगळी परिस्थिती आपण अनुभवत आहोत आणि मग त्याचा मानसिकतेवरती विपरीत परिणाम होतो. एकाकीपणा हा माणसाला हळूहळू गिळंकृत करत असतो, त्याचं सर्वस्व काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो एकाकीपणा ह्या महामारीमध्ये अनेक कुटुंबाच्या वाट्याला आलेला आहे आणि विशेष करून वडीलधाऱ्या माणसांच्या बाबतीमध्ये जास्त आलेला आहे. आपण बघतो आपल्या कुटुंबामध्ये आई वडील त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात, मुलं लॅपटॉप वरती किंवा मोबाईल वरती त्यांचे येणारे लेसन्स किंवा अभ्यास, खेळ ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि बिचारी आपल्या घरामध्ये असलेली वडीलधारी माणसे हे एकाकीपण अनुभवत आहेत. आणि म्हणून हा पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे की वेळोवेळी आपण लक्ष दिलं पाहिजे की आपल्या घरातली, आपल्या कुटुंबातील, आपल्या समाजातील वडीलधारी माणसे, आजी आजोबा हे एकाकी नसावेत. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की वडीलधाऱ्या माणसांप्रती आपल्या असलेले कर्तव्य. आज आपण आपलं जीवन अनुभवतो, आपलं जीवन आपल्याला मिळण्यासाठी त्यांनी फार परिश्रम घेतलेले आहेत. आपल्याला आज जसं काही सुखसोयी मिळत आहेत ह्याची पुण्याई ही जणू आपण त्यांच्या जीवनामधून अनुभवत आहोत आणि म्हणून त्यांच्या प्रती असलेली आपली जबाबदारी ही आपण जाणून घेतली पाहिजे की मी ह्या जीवनात जे सगळं काही अनुभवतो हे माझ्या आई वडिलांनी केलेले परिश्रम, माझ्या आजी आजोबांनी, वडीलधाऱ्या माणसांनी घेतलेले कष्ट याचे फळ आज मला समाजामध्ये मिळत आहेत. किंबहुना माझं जीवनच त्यांनी जर चुकीचा विचार केला असता तर आज मी जीवनामध्ये नसतो. त्यांनी जर कुटुंब उभारण्याचा विचार केला नसता तर आज माझ्या वाट्याला हे जीवन आलं नसतं. परंतु हालाकीच्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा आपल्या समाजातील अनेक कुटुंबांनी
चांगली कुटुंब पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून वडीलधाऱ्याप्रती आपली जबाबदारी आहे. त्यांनी आपल्याला दिलेला आहे, आता वेळ आहे आपल्याला त्यांना द्यायची. तिसरा मुद्दा आहे सामूहिक जबाबदारी. पोप एका कुटुंबाकडे पाहत नाहीत तर विश्वातील सगळ्या कुटुंबाकडे पाहतात. आज कदाचित काही कुटुंबामध्ये परिस्थिती असेल की परिस्थितीनुरूप त्यांची मुलं बाहेर असतील, परिस्थितीनुरूप त्यांच्या घरामध्ये लहान बाळं नसतील. म्हणून आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की गाव परिवारामध्ये जीवन जगत असताना आणि ख्रिस्ती व्यक्ती म्हणून जीवन जगत असताना चर्च प्रेरित सामूहिक जबाबदारी आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. ती म्हणजे त्यांच्या मदतीला धावून जाणं. त्यांचं कुटुंब काय करते ह्यापेक्षा मी एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून माझ्या गावातील वडीलधाऱ्या माणसांसाठी, आजी आजोबांसाठी काय करू शकतो, एक चर्च म्हणून आम्ही ह्या लोकांसाठी काय करू शकतो, ह्याचा सतत विचार आपण करत राहिलं पाहिजे. आणि फक्त विचार नाही, फक्त त्याच्या संबंधी सभा नाहीत, तर त्याच्यासाठी योग्य अशी कृती देखील आपण वेळोवेळी केली पाहिजे. चौथा महत्वाचा मुद्दा आहे चांगल्या समाजाचा आदर्श. जिथं जिथं वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान होतो, जिथं जिथं वडीलधाऱ्या माणसांना सन्मानाने वागवलं जातं, तिथं तिथं आपण चांगल्या समाजाचा आदर्श त्यांच्या समोर मांडत असतो. हा समाज काय बघत आहे? समाज पाहत आहे की आपल्याला आदर्श असा समाज कसा निर्माण करता येईल. आपण जर आज आपल्या आई वडिलांकडे किंवा वडीलधाऱ्या माणसांकडे लक्ष दिलं नाही तर आपली मुलं आपल्याला बारकाईने बघतात, ते आपल्याला बारकाईने अनुभवत आहेत आणि भविष्यामध्ये तेच किंवा तशाच स्वरूपाचे दिवस किंबहुना त्याच्याहून भयानक आपल्या वाट्याला येणार आहेत. का? आपण गुंतवणूक नाही करून ठेवली. कसली? चांगल्या मूल्यांची, चांगल्या संस्काराची गुंतवणूक जर आपण करून ठेवली नाही तर आपल्या वाट्याला तशीच परिस्थिती येईल. आपण आपल्या मुलांच्या हाती किती प्रॉपर्टी देतो, किती फिक्स डिपॉझिटचे सर्टिफिकेट देतो हे महत्वाचं नाहीये. कदाचित आपले फिक्स डिपॉझिटचे सर्टिफिकेट घेऊन ते बाहेर पडतील किंवा आपल्याला घरातून बाहेर काढतील. परंतु चांगली मूल्य जर आपण आपल्या मुलांना दिली तर त्याचा खूप फायदा या कितीतरी सर्टिफिकेट्स देण्यापेक्षा किंवा कितीतरी प्रॉपर्टी त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यापेक्षा होईल. मी असं सांगत नाही की आपण त्यांच्यासाठी काही करू नये, परंतु हे करत असताना मूल्यांवरती आणि चांगल्या मूल्यांवरती डोळेझाक होऊ नये ह्याकडे आपण सतत लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून प्रिय मित्रांनो, आपल्याला त्यांच्यासाठी गुंतवणूक करायची आहे चांगल्या आदर्शातून. आपल्याला गुंतवणूक करायची आहे आपल्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान करून. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपली मुलं बघतात, ते ऑब्झर्व करतात, त्यांना समजते की माझी आई, माझी वडील, माझ्या आजी आजोबाशी कसे वागतात, वडीलधाऱ्या माणसाशी कसे वागतात. पुढचा मुद्दा आहे की वडीलधाऱ्या माणसं, हा पोप साहेबांचा विचार आहे, हे 2 पिढ्या जोडण्याचं कार्य करत असतात. ते समाजामध्ये 2 गोष्टी हस्तांतरित करतात. पोप सांगतात की जीवन आणि सत्य. जीवन म्हणजे आपल्याला जीवन मिळालेलं आहे आणि चांगल्या गोष्टी ज्या आपण समाजामध्ये करतो हे आपल्याला मिळालेलं किंवा त्यांच्याकडून आपल्यापर्यंत हस्तांतरित झालेलं सत्य आहे. आईन्स्टाईन यांचं एक सुंदर वाक्य आहे की एक पिढी दुसऱ्या पिढीच्या खांद्यावरती उभी असते. आज आपण त्यांच्या खांद्यावरती उभे राहिलो, उद्या आपल्या खांद्यावरती कोणीतरी उभं राहणार आहेत आणि म्हणून आपल्याला तो पाया मजबूत करायचा आहे. पुढचा मुद्दा आहे प्रिय मित्रांनो की परिस्थिती कठीण आहे. आजूबाजूला आपण अनुभवतो की कधी कधी आपण एखाद्या वडीलधाऱ्या माणसांची अनेक वर्ष झाले सेवा करत आहोत, ते बेडवर आहेत, त्यांना निरनिराळ्या प्रकारचे आजार आहेत आणि अशा निरनिराळ्या कठीण परिस्थितीमधून आपल्याला जावं लागतं. परंतु विचार करा थोडे मागे जाऊन की त्यांनी किती कठीण परिस्थितीमध्ये दिवस काढले. आज आपल्याकडे किती मोठ्या प्रमाणात आहे. त्यावेळेला 20 वर्ष अगोदर जा, मागे 30 वर्ष अगोदर जा आणि परिस्थिती अनुभवण्याचा प्रयत्न करा की काय आपल्याकडे परिस्थिती होती. पण अशा परिस्थितीमध्ये त्यांनी हाल अपेष्टाचं जीवन जगून आपल्याला चांगले मूल्य दिलेली आहेत.
आणि म्हणून कदाचित आपल्याला त्रास होत असेल, आपल्याला हे ओझं वाटत असेल, परंतु आनंदाने आणि संतोषाने करणारा परमेश्वराला प्रिय असतो. मला जे काही करावं लागत आहे त्याच्यामध्ये मी जेव्हा आनंद भरतो, त्याच्यामध्ये मी जेव्हा संतोष भरतो, तेव्हा माझ्या कर्तृत्वाला कुठेही तडजोड येत नाही किंवा त्या कर्तृत्वामध्ये कुठेही खीळ पडत नाही किंवा मला खूप काही करावं लागतंय, मला असह्य होत आहे, अशा प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये कधीच चुकून येत नाही. प्रिय मित्रांनो, काही दिवसा अगोदर मी एक सुंदर विचार मीडियावरती वाचला की बापाचा विसर पडू देऊ नकोस. काय होतं की समाजामध्ये बऱ्याचशा वेळेला अनेक लोक हे आईचं कर्तृत्व मोठं प्रमाणात मांडतात आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. आपल्याला अनुभवत असलेल्या परिस्थितीमधून तसं पाहायला मिळते, परंतु कधी कधी वडिलांचा विसर आपल्याला हळूहळू पडायला लागतो. प्रिय मित्रांनो, असं सुंदर विचार त्या ठिकाणी मांडलेले होते की आईचे अश्रू आपल्याला दिसतात, परंतु बाप कदाचित कोपऱ्यात जाऊन आपले अश्रू पुसत असेल, ते आपण कसे पाहतो? कदाचित तो चिडतो आपल्यावरती, रागावतो, कारण त्याला कुटुंबाची जबाबदारी एका वेगळ्या प्रमाणामध्ये सांभाळावी लागते. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न करता आई वडील, बाबा आई असा भेदभाव न करता दोघांनाही समप्रमाणामध्ये आपण वागवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी आपण त्यांचा मृत्यू अनुभवल्यानंतर आणि काही दिवसानंतर आपल्याला वाईट वाटते, अरे माझे बाबा माझे आजोबा हे मागत होते, मी त्यांना ते दिलं नाही. माझी आई किंवा माझी आजी ही मागत होती, ते दिलं नाही मी, आता मला वाईट वाटते. आणि कधी कधी आपण बघतो आपल्या डोळ्यातून अचानकपणे त्यांची आठवण आली का अश्रू वाहायला लागतात. प्रिय मित्रांनो, ते अश्रू न वाहण्यासाठी आपण ते अश्रू त्यांच्या सेवेमध्ये वाहिले पाहिजेत. आपण आपले ते अश्रू नंतर वाहण्यापेक्षा आता सत्कारणी लावले पाहिजेत. आणि म्हणून ही वेळ खरी आहे. आणि म्हणून पोप निरनिराळ्या गोष्टी आपल्याला सूचनात्मक रीतीने आपल्या समोर मांडतात आणि आव्हान सुद्धा करतात की त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना भेट द्या, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्या आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न करा, समारंभाचा भाग बनवा. बरेचसे काही लोक आपल्या आई वडिलांना एखाद्या समारंभासाठी घेऊन जाण्यासाठी लाजतात. त्याच्यामध्ये काय लागायचं, ते आपले आई वडील आहेत, त्यांना आलिंगन द्या, वृद्धाश्रमांना भेटी द्या, फक्त एकदा नाही, रेग्युलर आपल्या जीवनाचा तो भाग बनवा. त्यांचे जे काही आवडीनिवडीचा पदार्थ असतील ते त्यांना बनवून द्या. म्हणजेच निरनिराळ्या छोट्या मोठ्या कृत्याद्वारे हा आनंद कसा त्यांच्या जीवनामध्ये आणता येईल आणि त्यांना उर्वरित जीवनाचे दिवस किंवा आयुष्याची संध्याकाळ कशी आनंदामध्ये आणि सुखा समाधानामध्ये घालवण्यासाठी आपण सहाय्यभूत ठरू, ते प्रयत्न आपण सतत करावेत. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. या कामी आपल्याला विशेष प्रेरणा मिळावी, प्रभूचा आशीर्वाद आपल्यावरती असावा आणि प्रभूने आपल्या वडीलधाऱ्या माणसांची, आजी आजोबांची, आई वडिलांची सेवा करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करावं, म्हणून आपण प्रार्थना करूया. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, या क्षणाला आपल्यामध्ये उपस्थित आहे. आरोग्यदाता परमेश्वर, ज्याच्यासाठी वचनामध्ये लिहिलेला आहे तो देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रात घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला. आज तो परमेश्वर आपल्याला आरोग्य देणारा, आपल्या चिंता दूर करणारा, आपले कष्ट हलके करणारा आरोग्यदाता परमेश्वर या क्षणाला आपल्या समवेत उपस्थित आहे. जो वचनामध्ये आपल्याला सांगत आहे,
अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. होय प्रभू परमेश्वरा, हे दैनंदिन जीवन जगत असताना खरोखर प्रभू परमेश्वरा अनेक कष्ट आम्ही वाहत आहोत. अनेक गोष्टींनी आम्ही दबले गेलेलो आहोत. चुका करून वर्षानुवर्ष प्रभू दिवसेंदिवस हा पाप भार आम्ही आमचा वाढवत आहोत. ह्या सर्व गोष्टीमुळे आम्ही हताश निराश झालेलो आहोत, हतबल झालेलो आहोत प्रभू. ह्या सर्वांच्या ओझ्याखाली आम्ही दाबले गेलेलो आहोत प्रभू परमेश्वरा. जीवन जणू काही अंधारात विरळ झालेला आहे प्रभू परमेश्वरा. प्रभू परमेश्वर, हा दाट अंधारात प्रभू परमेश्वरा तूच एक आशेचा किरण आहेस. कारण तूच मार्ग, तूच सत्य व तूच जीवन आहे प्रभू परमेश्वरा. म्हणून या क्षणाला आम्ही संपूर्णरित्या आमचं जीवन तुझ्या समोर रिक्त करत आहोत. आमच्या हातून घडलेलं प्रत्येक पाप आम्ही तुझ्या समोर रिक्त करत आहोत. आमच्या ठाई घडलेली प्रत्येक कृती प्रभू परमेश्वर आम्ही तुला सरेंडर करत आहोत प्रभू. आमचं जीवन तुझ्या समोर समर्पण करत आहोत प्रभू परमेश्वरा. आमचे आजार, आमचे व्याधी प्रभू परमेश्वरा, आमची दुखणी प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या समोर समर्पित करत आहोत प्रभू परमेश्वरा. जो तो आमचा दुःख हरणारा आहे, जो तो आम्हाला आरोग्य देणार आहे, त्या तुझ्या चरणाशी आम्ही रिक्त होत आहोत प्रभू परमेश्वरा. सरेंडर करत आहोत आम्ही आमचं जीवन प्रभू. आमच्या हातून घडलेलं प्रत्येक पाप ज्याने तुझ्याने आमच्यामध्ये आडभिंत घातलेली आहे प्रभू परमेश्वरा, तुझ्या कृपेला जे आम्ही त्या पापामुळे पारखे झालेलो आहोत प्रभू, ते प्रत्येक पाप या क्षणाला आम्ही तुझ्या चरणाशी ठेवत आहोत प्रभू परमेश्वर. प्रभू आम्ही आमचं जीवन तुझ्या चरणाशी ठेवत आहोत प्रभू. आम्ही आमचे प्रश्न तुझ्या चरणाशी ठेवत आहोत या क्षणाला प्रभू परमेश्वरा. ज्या काळामध्ये आम्ही वावरत आहोत तो काळ प्रभू तुझ्या चरणाशी ठेवत आहोत प्रभू. तुझ्यापासून काही लपलेलं नाही प्रभू परमेश्वरा. प्रभू प्रत्येक गोष्ट तुला ठाऊक आहे प्रभू परमेश्वरा. प्रभू प्रत्येक गोष्ट तू जाणतो, प्रत्येक आमचे विचार तू जाणतो, आमचं मन, आमचं अंतःकरण प्रभू परमेश्वरा तू जाणतोस. परंतु आमचा पिता, आमचा निर्माण करता प्रभू परमेश्वर आहे प्रभू. आम्ही आमची दुखणी तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू. येशू राजा वचनामध्ये म्हटलेला आहे की ज्याने कान घडविला तो ऐकणार नाही काय, ज्याने डोळा बनविला तो पाहणार नाही काय. प्रभू परमेश्वर आमचे सर्व दुःख तुला माहित आहेत, आमची सर्व गाराणी तो ऐकतो प्रभू. आमच्या डोळ्यातून निघालेला प्रत्येक अश्रू तू पाहतोस प्रभू परमेश्वरा. प्रभू आमच्या मुखातून निघाले प्रत्येक आर्त हाक तू ऐकतो प्रभू परमेश्वरा. येशू राजा, आज आम्ही हताश झालेलो आहोत, निराश झालेलो आहोत प्रभू परमेश्वर. आमची दुखणी दिवसेंदिवस वाढत आहोत. अनेक निरनिराळे आजाराने आम्ही ग्रस्त झालेलो आहोत प्रभू परमेश्वर. हे करोना संकट आमच्यावर घोंगावत आहेत प्रभू परमेश्वरा. अनेकांना प्रभू परमेश्वर आर्थिक संकटाला सामोरे जावं लागत आहे. अनेक प्रभू परमेश्वर आर्थिक समस्याने ग्रस्त झालेला आहेत प्रभू परमेश्वर. नैराश्य आलेला आहे प्रभू परमेश्वरा. अनेकांचं जीवन वैफल्यग्रस्त झालेलं आहे प्रभू परमेश्वरा. अनेक जण प्रभूच्या या निराशेपोटी टोकाचं पाऊल उचलत आहेत प्रभू परमेश्वरा. येशू राजा, ह्या सर्वांमध्ये तूच एक तारण आहे प्रभू परमेश्वरा. कारण यशाया 59:1 मध्ये म्हणत आहे की पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही व ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही. प्रभू परमेश्वर, आमचे सर्व दुखणी आम्ही तुझ्या समोर ठेवतो प्रभू. आमचे सर्व आजार मध्ये मोठ्यात मोठे आजार असू दे, छोटे आजार असू दे प्रभू, सर्व काही तुझ्या चरणाशी ठेवत आहोत प्रभू परमेश्वरा. तुला समर्पित करत आहोत प्रभू परमेश्वर. कारण आमचा विश्वास आहे प्रभू परमेश्वरा,
हे सर्व काही तू ठीक करणार आहे. कारण स्तोत्र 147 वचन 3 मध्ये म्हटलेलं आहे की भग्नहीन जनांना तो बरी करीतो, तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधितो. हालेलुया लॉर्ड जीसस. सामर्थ्यशाली परमेश्वर, आमचा विश्वास आहे की आमच्या जखमांना तू पट्ट्या बांधणार आहे प्रभू परमेश्वरा. आमचे रोग तू मुक्त करणार आहे प्रभू परमेश्वरा. कारण पुढे स्तोत्र 30 वचन 2 मध्ये म्हटलेलं आहे की हे परमेश्वरा माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोग मुक्त केलेला आहे. हालेलुया लॉर्ड जीसस. प्रभू परमेश्वरा, आज आम्ही आमची सर्व दुखणी तुझ्या समोर ठेवलेली आहेत प्रभू परमेश्वरा. आमचं जीवन तुला समर्पित केलेलं आहे. या क्षणाला संपूर्णरित्या प्रभू परमेश्वरा तन मन संपूर्णरित्या आम्ही तुला समर्पण करत आहोत प्रभू परमेश्वर. आमचा प्रत्येक विचार तुझ्या समोर ठेवत आहोत, प्रत्येक कृती तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू परमेश्वर. आम्ही कितीही मोठ्या संकटात असू प्रभू, कितीही मोठ्या आजाराने ग्रस्त असू प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या समोर आमचं जीवन समर्पित करत आहोत येशू राजा. घे स्वीकारून हा पाप भार प्रभू परमेश्वरा. घे स्वीकारून ह्या तुझ्या दासाला प्रभू परमेश्वरा. घे स्वीकारून प्रभू परमेश्वर आमचं जीवन जे आम्ही तुला या क्षणाला समर्पित करत आहे. होली यारा बांधारी यारा शियारा बांधारी यारा होली यारा बांधारी यारा शियारा बांधारी यारा शियारा बांधारी यारा शियारा होली यारा बांधारी यारा शियारा येशू येशू. सामर्थ्यशाली परमेश्वर, आमचं संपूर्ण जीवन आम्ही तुला समर्पित केलेलं आहे. सामर्थ्यशाली परमेश्वर, आमचे दुखणे, रोग, आमचे आजार, व्याधी, आमचे प्रश्न, संकट जे काही आहेत या क्षणाला आम्ही तुला समर्पित केलेलं आहे. सामर्थ्यशाली परमेश्वरा, आमचा पाप भार आम्ही तुला समर्पित केलेला आहे. घे स्वीकारून परमेश्वरा, रिक्त कर, मोकळा कर प्रभू परमेश्वरा. प्रत्येक बंधनातून प्रभू परमेश्वरा, प्रत्येक जोखडापासून प्रभू परमेश्वर मला मुक्त कर. प्रत्येक आजारातून आम्हाला मुक्त कर. प्रत्येक व्याधीपासून मुक्त
रिक्त कर प्रभू परमेश्वर. येशू राजा आमचा पापभार हलका कर येशू राजा. हे स्वीकारून प्रभू परमेश्वर आम्ही केलेलं सर्व समर्पण. होली या रबांदारी या रबांदारी या रा रा रा. होली या रबांदारी या रा रा रा. होली लॉर्ड जीसस, ग्लोरीफाय जीसस प्रभू परमेश्वरा. आणि आमचं संपूर्ण जीवन तुझ्या पुढे समर्पित केलेलं आहे प्रभू परमेश्वरा. रिक्त कर, मोकळं कर प्रभू परमेश्वर आम्हाला, जेणेकरून तुझ्या कृपेस आम्ही पात्र व्हावे प्रभू परमेश्वरा. होली या रबांदारी या रा रा रा. शिया रबांदारी या रा रा रा. होली या रा रा रा. शिया रबांदारी या रा रा रा. होली लॉर्ड, होली लॉर्ड, होली लॉर्ड, होली लॉर्ड. शिया रबांदारी या रा रा रा. येशू लॉर्ड, येशू लॉर्ड, येशू लॉर्ड. होय सामर्थ्यशाली परमेश्वरा, आमचं संपूर्ण जीवन आम्ही तुला समर्पित केलेलं आहे. तुझ्या पुढे आम्ही शरण आलेलो आहोत, रिक्त झालेलो आहोत परमेश्वरा. येशूरा, अशा आम्ही आमची संपूर्ण प्रश्न तुझ्या समोर ठेवलेले आहेत प्रभू परमेश्वर. या करोना आजाराने ग्रस्त असलेल्या प्रत्येक रुग्णालय क्षणाला आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू. दुर्धर आजाराने आजार असलेल्या प्रत्येकाला प्रभू परमेश्वर आम्ही तुझ्या चरणाशी ठेवत आहोत प्रभू परमेश्वरा. येशू राजा, प्रत्येक दुःखनाईताला या क्षणाला आम्ही तुझ्या समोर ठेवत आहोत प्रभू परमेश्वर. या क्षणाला प्रभू परमेश्वरा, लाईव्ह चॅट मध्ये ज्यांनी ज्यांनी प्रभू परमेश्वरा प्रार्थनेची विनंती केलेली आहे प्रत्येकाला तुझ्या चरणाशी देत आहोत प्रभू परमेश्वरा. येशू राजा, वचनामध्ये तू म्हटलेलं आहे यशाया 53:5 मध्ये की तू खाल्लेल्या पटक्याने तो आम्हाला रोगमुक्त केलेला आहे, तो मला आरोग्य दिलेलं आहे प्रभू परमेश्वरा. तुझ्या रक्ताने आम्ही शुद्ध झालेलो आहोत सामर्थ्यशाली परमेश्वरा. तुझ्या रक्ताने आम्ही रोगमुक्त झालेलो आहोत प्रभू परमेश्वरा. प्रभू तुझ्या रक्ताने आम्ही बंधमुक्त झालेलो आहे प्रभू परमेश्वरा. कारण तुझ्या रक्तामध्ये ही ताकद आहे सैतानी शक्ती मोडण्याची प्रभू परमेश्वरा. प्रत्येक बंधन तोडण्याची ताकद आहे प्रभू परमेश्वरा रक्ताने प्रभू परमेश्वरा. या क्षणाला आम्हाला तू शुद्ध कर, मोकळं कर प्रभू परमेश्वर. आमचे सर्व प्रश्न तुझ्या चरणाशी आम्ही दिलेले आहे प्रभू परमेश्वर. विश्वास ठेवतो हा प्रभू परमेश्वर, आम्ही जी दुःख नाही तर तुझ्या समोर ठेवलेले आहे, जे प्रश्न तुझ्या समोर ठेवलेले आहे ते तू आमची गाराने तू ऐकणार आहे प्रभू परमेश्वरा. विश्वास ठेवतो प्रभू परमेश्वरा, कारण तू वचनात सांगत आहे की विश्वास ठेव, देवाचे गौरव पाहशील. येशू राजा प्रभू परमेश्वरा, बायबल मध्ये प्रत्येक उतारा ज्या ज्या व्यक्तींनी तुझ्यावर विश्वास ठेवला प्रभू परमेश्वर, त्या व्यक्तीचं तू तारण केलं प्रभू परमेश्वरा. त्यांना तू रोगमुक्त केलं प्रभू परमेश्वर, त्यांना तू बरं केलं प्रभू परमेश्वर. आम्ही देखील तोच विश्वास तुझ्यावर ठेवत आहोत प्रभू परमेश्वरा. फक्त शब्दाने नाही तर कृतीने तो विश्वास आम्ही तुझ्यावर ठेवत आहोत प्रभू परमेश्वरा. त्या रक्तस्रावी स्त्री प्रमाणे दृढ विश्वास आम्ही तुझ्यावर ठेवत आहोत प्रभू परमेश्वरा. त्या शताधिपती प्रमाणे दृढ विश्वास आम्ही तुझ्यावर ठेवत आहोत. त्या प्रत्येक रोग्याप्रमाणे प्रभू परमेश्वरा, ज्याने तुझ्यावर विश्वास ठेवला त्याच्या विश्वासाद्वारे प्रभू ज्यांना तू बरं केल्याचा विश्वास आम्ही तुझ्यावर ठेवत आहोत प्रभू परमेश्वरा. होली लॉर्ड जीसस प्रभू परमेश्वर, विश्वासाने प्रभू परमेश्वर अन्य भाषेमध्ये पुन्हा आम्ही प्रभू परमेश्वर तुला उत्साहित आहोत, तुला गौरवित आहोत. शियारा बांधारी यारा, होली यारा बांधारी यारा रा 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 रा, शियारा बांधारी यारा रा रा, होली यारा बांधारी यारा रा रा. प्रभू आम्ही विश्वास ठेवतो आमचे सर्व प्रश्न तू सोडवलेले आहेत. विश्वास ठेवतो आमच्या प्रत्येक दुःखातून आम्हाला बरं केलेलं आहे प्रभू परमेश्वर. प्रत्येक आजारातून तुम्हाला बरं केलेलं आहे. आम्ही विश्वास ठेवतो प्रभू, आम्ही तुला गौरव देतो, आम्ही तुला स्तुती देतो प्रभू परमेश्वर. होली यारा बांधारी यारा रा, शियारा बांधारी यारा रा रा रा, होली लॉर्ड जीसस, शियारा बांधारी यारा रा, होली लॉर्ड, होली लॉर्ड, होली लॉर्ड. खरोखर प्रभू परमेश्वरा, तुम्हाला मोकळं केलेलं आहे. येस लॉर्ड. तुझ्या शांतीने तो आम्हाला भरत आहेस. Hallelujah. जीसस. कृपा आशीर्वादाने तो आम्हाला भरत आहे. येस लॉर्ड. या क्षणाला तुझ्या स्पर्शाचा आम्ही अनुभव घेत आहोत. आम्हा कुटुंबात तुझ्या शांतीने तू भरत आहेस प्रभू परमेश्वर. येशू लॉर्ड, येशू लॉर्ड. Thank you, Jesus. Hallelujah. Thank you, Lord Jesus. Praise you, Jesus. Yeshua, Lord Jesus. Hallelujah. 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 Share. Hallelujah. Hallelujah. Holy Lord Jesus. Love you, Lord Jesus. Praise you, Jesus. त्या आरोग्यदायी प्रभूचा आशीर्वाद आपण घेऊया. Yes, Lord. Holy Lord Jesus. Jesus. Share. Yeshua, Lord. Yeshua. Yeshua.
है नदियाँ, गीत गाने लगा। जब से प्यारा यीशु जीवन में आया, बदला सा लगने लगा। ये धरती अंबर बहती है नदियाँ, गीत गाने लगा। जो भले दिल में मेरे छोड़ने लगे आज, जो भले दिल में मेरे छोड़ने लगे आज, जो भले दिल में मेरे छोड़ने लगे आज, जो भले दिल में मेरे छोड़ने लगे आज। जब से प्यारा मेरा यीशु जीवन में आया, जब से प्यारा मेरा यीशु जीवन में आया, जब से प्यारा यीशु जीवन में आया, अल्लाह सा लगे